रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना नम्र निवेदन सादर करण्यात आले आहे। यामध्ये आपण पाहत असणार की शिधापत्रिकाधारकांची KYC करणे हे शासनाने बंधनकारक केलेले आहे, सक्तीचे केलेले आहे आणि ते 31 जुलैपर्यंत शेवटची मुदत दिलेली आहे। त्यामुळे सर्व जे लाभार्थी जे शिधापत्रिकाधारक आहे हे दुकानावर चक्रा मारत जात आहे KYC साठी, परंतु सर्व्हर प्रॉब्लेममुळे टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते मशीन POS मशीन आहे बंद आहे। त्यामुळे त्या लोकांची तारंबार उडते। तर आम्ही आज साहेबांना विनंती केली आहे, शासनाला विनंती केली की ही जो KYC जी प्रोसेस आहे, ही जो प्रक्रिया आहे ही निरंतर सुरू ठेवावी, कायम सुरू ठेवावी की जेणेकरून कोणताही लाभार्थी केव्हाही आला म्हणजे ते टायमिंगमध्ये आला की तो त्याची KYC करू शकतो, तो त्यांच्या परिवाराची KYC करू शकतो। यासाठी आम्ही निवेदन दिलं साहेबांना। आणि दुसरा विषय की हे जून, जुलै, ऑगस्ट ह्या 3 महिन्याचं धान्य शासनाने दिलेलं आहे लाभार्थ्यांना, परंतु ते देत असताना ती 31 जुलैचीच मुदत दिलेली आहे की त्या कालावधीतच त्यांनी वाटप करावे। आणि त्यालासुद्धा हे KYCचा प्रॉब्लेम म्हणजे सर्व्हरचा प्रॉब्लेममुळे POS मशीन बंद असल्यामुळे तेही लोक थोडं थांबलेले आहे वाटपसाठी, तेही त्यांच्या मशीना बंद असल्यामुळे त्यांनाही धान्य तेही वंचित आहे। तर यालासुद्धा मुदत 31 ऑगस्टपर्यंत द्यावी, यासाठी आज आम्ही हे निवेदन दिलेले आहे। आणि अंत्योदय कार्डधारकांना पूर्वी 1 किलो साखर ही सवलतीच्या दरामध्ये शासनाकडून दिली जात होती, ते शासनाने 1 वर्षापासून बंद केलेली आहे। तर आपण पाहत असणार की येत्या काही दिवसामध्ये, येत्या काही कालावधीमध्ये सण उत्सव हे सुरुवात होणार आहे। त्यामुळे त्या गरिबांना 1 किलो साखर मिळावी, त्या अंत्योदय लाभार्थ्यांना 1 किलो साखर सवलत दरात मिळावी, यासाठी ही आज मागणी या ठिकाणी आम्ही RPIच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। आणि निश्चितच माननीय कलेक्टर साहेब असतील, माननीय जिल्हा प्रोडक्ट साहेब असतील, हे आमचे निवेदनाची दखल घेऊन शासनाकडे मुदतवाढ देतील आणि KYCचा जो प्रश्न आहे याला निरंतर सुरू ठेवण्यासाठी तेही प्रयत्न करतील। यासाठी आज आम्ही माझ्या समवेत आमचे प्रताप बनसोडे, राजेश साळुंके, किरण आडकमल, नरेंद्र मोरे, रवींद्र सुरवाडे, मिलिंद आडकमल आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित आहे। आणि कलेक्टर साहेबांनी चर्चा करत असताना या ठिकाणी आपल्या जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे हे सुद्धा कलेक्टर साहेबांच्या कॅबिनला होते। त्यांनाही आम्ही या विषयासंबंधात गंभीरपूर्वक विषय सांगितला की मामा अशाची ही प्रॉब्लेम क्रिएट होतोय, त्यामुळे आपण सुद्धा माननीय भुजबळ साहेबांनी चर्चा करावी आणि याला मुदतवाढ कशी मिळेल, लाभार्थ्यांना नुकसान होणार नाही, यासाठी आपण सुद्धा पाठपुरावा करावा, अशी आम्ही यावेळी मामांना सुद्धा RPIच्या वतीने म्हणजे सांगितलं आहे। आमची व्यथा त्या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे। लोकांचं म्हणणं, नागरिकांचं म्हणणं की आम्ही KYC केलेली आहे, ज्याला 8 महिने, कोणाला 10 महिने झाले, कोणाला वर्ष झालेलं आहे, पुन्हा KYC करावं लागत आहे। नेमका म्हणजे मिसमॅच डाटाचा काही प्रॉब्लेम आहे झालेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश दुकानदारांनी लाभार्थ्यांना कॉन्टॅक्टच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून सर्वांना बोलवून KYC केलेली आहे, शासनाच्या निर्देशानुसार KYC केलेली आहे, परंतु काही डाटा मिस झाल्याने, काही डाटा म्हणजे डिलीट झाला असेल शासनाकडून, तर ते काही दिसत नाही। परंतु शासनाचं काही परिपत्रक नवीन आलं की तुम्ही डबल करा, तर आपण दुकानदार असेल किंवा आम्ही आमच्या एक सोशल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून असून आम्ही सांगू शकतो, परंतु असं तर काही आढळून आले नाही की कोणाची राहिलेली आहे की त्या ठिकाणी POS मशीनला ज्याची KYC बाकी आहे त्यांचं रेड सिग्नल येतं आहे आणि ज्याची KYC झालेली ऑलरेडी त्यांचं हिरवं सिग्नल येतं आहे, म्हणजे सिग्नल येतं आहे जसं झालेली आहे असं। आणि त्यामध्ये काही डाटा पुसता गेला असेल, काही डिलीट झाला असेल, तर त्यासाठी सुद्धा आम्ही माननीय कलेक्टर साहेबांशी या संदर्भात आपण चांगला विषय घेतला की लोकांचा संभ्रम झालेला आहे की बुवा आम्ही केलेली आहे। लोकांचा जो रोष आहे ना तो दुकानदारांवर आलेला आहे की आम्ही वारंवार काय यायचं जी नाही मान्य, जी लोक हे चक्रा मारता, काम धंदे सोडून येतात। आता पावसाळ्याचे दिवस आहे, सुगीचे दिवस आहे, सर्व काम धंदे लोक आहे, कष्टकरी महिला आहे, पुरुष आहे, शेतकरी आहे, कष्टकरी समाज आहे, हे मान्य आहे, या गोष्टी आपण बी मान्य करतो। परंतु आता शासनाचे काही डायरेक्शन असेल, तो डेटा पुसला गेला असेल, तर शासनाकडून आम्ही आता आज DSO साहेब दौऱ्यावर असल्यामुळे ते या ठिकाणी आम्हाला भेटले नाही, परंतु उद्या या संदर्भात आम्ही एक भेट घेऊन साहेबांची सविस्तर चर्चा करून की साहेब यामध्ये काय आहे, या आपण सुद्धा एक शासनाच्या वतीने परिपत्रक काढावं की लोकांचे गैरसमज होऊ नये, दिशाभूल होऊ नये आणि याला मुदतवाढ द्यावी वा की जेणेकरून कोणाची बी तारंबळ होणार नाही आणि शासनाबद्दल, रेशन दुकानदाराबद्दल सुद्धा एक चांगला मेसेज समाजापर्यंत जावं, यासाठी आम्ही उद्या DSO साहेबांची भेट घेऊन मागणी करून चर्चा करू।